नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये मस्त झणझणीत आणि मसालेदार अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी तर इथे मी 200 ग्राम इतक्या शेंगा घेतल्या आहेत. ह्या 2 मोठ्या आकाराच्या शेंगा इथे मी घेतल्या आहेत. शेंगा घेताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त कोवळी अशी शेंग घ्यायची नाही. एकदम मध्यम जाड अशी शेंग निवडून घ्यायची आणि मस्त याला आपण चिरून घेऊया. शेंगाचे तुकडे करताना खूप जास्त मोठे करायचे नाही. एकदम मीडियम साईजमध्ये याचे छान तुकडे करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता सर्व शेंगा छान प्रकारे चिरून घेतल्या आहे. थोड्याफार प्रमाणात जी एक्स्ट्राची साल असते ती याची काढून घेतलेली आहे, म्हणजे शेंगा पटकन उकडल्या जातील. तर आता आपण या शेंगा छान स्वच्छ धुवून घेऊया. मस्त आपल्या शेंगा देखील छान धुवून झालेल्या आहे. आता लगेच गॅस पेटवूया. गॅसवर कढई ठेवून लगेच एक पळी यामध्ये मी तेल घालत आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया चिरून घेतलेल्या सर्व शेवग्याच्या शेंगा आणि यामध्ये घालूया पाव चमचा इतकी हळद आणि चांगलं मिसळून घेऊया. आता 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि पुन्हा याला छान मिक्स करून घेऊया. आता शेंगा छान परतल्या गेल्या आहे. आता आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घालूया आणि चांगलं याला शिजवून घेऊया. अशा प्रकारे शेंगा शिजवून घेतल्यानंतर टेस्ट अप्रतिम येते. आता मी इथे रस्सा बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहे. तर आता हा कांदा आपल्याला छान उभा चिरून घ्यायचा आहे. पातळच चिरायचा जेणेकरून लवकर भाजला जातो. सर्व कांदा छान चिरून झालेला आहे. आता मी लगेच हा भाजायला घेते. तर इथे मी तवा आधीच गरम करत ठेवला होता. संपूर्ण कांदा यामध्ये घातला आहे आणि आता पळीभर तेल घालून याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. थोड्याफार प्रमाणात काळसर रंग जरी आला तरी चालेल. मस्त एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा भाजून झालेला आहे, तो मी काढून घेतला आहे. आता तव्यावरती लगेच किसलेलं खोबरं देखील घालून घेऊया आणि पळीभर तेल घालून हे खोबरं देखील छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त खोबऱ्याचा कलर चेंज झाला आहे. खोबरं छान प्रकारे भाजलं गेलं आहे. काढून घेऊया. संपूर्णपणे थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुरुवातीला याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता चांगलं बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये घालूया परतून घेतलेला कांदा. कांदा यामध्ये घातल्याच्या नंतर 1 इंच आल्याचा तुकडा यामध्ये मी घातला आहे आणि इथे मी घातले आहे 1 गड्डी लसूण चांगला सोलून घातला आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त आपलं थोडंसं पाणी घालून परफेक्ट असं वाटण इथे मी तयार केलं आहे. आता या लोखंडी बिडाच्या कढईमध्ये मी ही भाजी बनवणार आहे. जेव्हा जेव्हा आपण काळ्या मसाल्यातील भाज्या बनवतो त्यावेळेस अशी लोखंडी कढई वापरायची. तर 2 चमचे मोठे 2 चमचे तेल मी यामध्ये घातलं आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि हा बनवून घेतलेला संपूर्ण काळा मसाला यामध्ये घातला आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. लोखंडी कढई वापरल्यामुळे अशा भाज्यांची टेस्ट अप्रतिम येते. नक्की ट्राय करा. आता इथे मी 1 चमचा इतकं लाल तिखट घेतलं आहे आणि सोबतच 1 चमचा इतका किचन किंग मसाला यामध्ये घातला आहे. किचन किंग मसाला तुम्ही जर घातला तर इतर कोणतेही मसाले वापरायची गरज पडत नाही. अगदी या एक मसाल्यामध्ये देखील अप्रतिम अशी आपली भाजी तयार होते. आता मी हे सर्व वाटण छान प्रकारे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे. तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटू लागलं आहे. आता यामध्ये घालूया शेवग्याच्या शेंगा उकडलेलं पाणी.
थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि लगेच उकडलेल्या शेंगा आणि शेंगाचं पाणी दोन्ही देखील यामध्ये घालूया आणि याला चांगली उकळी काढून घेऊया. कारण शेंगा ऑलरेडी आधीच चांगल्या प्रकारे शिजल्या आहे, त्यामुळे खूप जास्त शिजवायची गरज नाही. आणि महत्त्वाची टीप म्हणजे आधीच शेवगा शिजवताना मीठ घातलं होतं, तर त्यामुळे जेव्हा मसाल्यामध्ये आपण मीठ घालतो तर मीठ बेताने घालायचं. आता हे तुम्ही बघू शकता, मस्त आपला रस्सा बनून तयार आहे. मस्त आपली फ्रेश चिरलेली कोथिंबीर यावरती घालूया आणि पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता, एकदम मस्त टेक्स्चर आला आहे भाजीला. तुम्हाला जर आणखीन रस्सेदार हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी वाढवू शकता, परंतु मला थोडीफार प्रमाणात घट्टसर भाजी हवी होती, त्यामुळे मी अशा पद्धतीचा रस्सा बनवला आहे. एकदम चमचमीत आणि शिवाय टेस्टी अशी आपली शेवग्याची रस्सा भाजी बनून तयार आहे. एकदा घरी नक्की ट्राय करा आणि तुमची देखील ही रेसिपी कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा. भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.